सर्वांना नम्रतेची विनंती, आपण खाली बसा। या महाराजांचा आज वाढदिवस आणि त्या वाढदिवसानिमित्ताने जे कट्टर हिंदू समर्थक ग्रुप आहे त्या ग्रुपला मी या ठिकाणी आमंत्रित करतो की आपण लवकरात लवकर या ठिकाणी महाराजांचा सत्कार करावा। आणि त्याच्यानंतर ज्यांनी हे सभागृह बांधलं तेच आपले कापूस वडगावचे भूमिपुत्र अक्षरा कंस्ट्रक्शनचे शासकीय गुत्तेदार, त्यांच्याही या ठिकाणी कापूस वडगावच्या वतीनं सत्कार होतोय। मी त्यांना या ठिकाणी आमंत्रित करतो। कापूस वडगावचे सर्व मित्रमंडळ त्यांनी 40 फुटाचा या ठिकाणी सुंदर असा हार आणलाय, तो या ठिकाणी महाराजांना ते घालतायत आणि आपण सर्वही जागेवरूनच या ठिकाणी टाळ्याच्या गजरामध्ये तो हार महाराज स्वीकार करतील त्यावेळेस आपण टाळ्या वाजवायच्या। सर्वजण जरा व्यवस्थित दिल फोटो दिला, असं घाई गडबड करू नका। इकडे पाठीमागं पकवा दे, पकवा दे। अरे इकडे गोंधळ करू नका, तुम्ही थोडं उठा, पकवा उचला, तुम्ही उचला, ते ऐकणार नाही। माईक उचला, तो खालचा पण माईक उचला, हे माईक माईक घाई गडबड करू नका, घाई गडबड करू नका। दोन ग्रुप मध्ये फोटो घ्या ना, दोन ग्रुप मध्ये फोटो घ्या, एका ग्रुप मध्ये येणार नाही सर्व। सद्गुरु गंगागिरी महाराज की जय, नारायण महाराज की जय, माता की जय, सनातन हिंदू धर्म की जय। जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम। यानंतर अक्षरा कंस्ट्रक्शनचे दीपक थोरे यांना मी आमंत्रित करतो। त्यांचाही सत्कार कट्टर हिंदू समर्थक ग्रुप कापूस वडगाव त्यांनी त्यांच्यासाठी 40 फुटाचा हार आणला। प्रथमच कापूस वडगावचे शासकीय गुत्तेदार म्हणून त्यांनी हे सुंदर असं काम केलं। हे काम करताना त्यांनी या ठिकाणी सुंदर असे 40 झाडांचं रोपणही केलं, त्याला पाणी घालायची व्यवस्थाही केली आणि म्हणूनच त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्याचं नियोजन या ग्रुपने केलंय। चला दीपक थोरे यांचाही सत्कार 40 फुटाचा हार जो आणलाय त्या हारने या ठिकाणी सत्कार होतोय। चला हार घ्या लवकर, दीपकचा सत्कार होता महाराजाबरोबर दीपाचा। या 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 क्या हार। प्रथमच कापूस वडगावचे कोणीतरी शासकीय गुत्तेदार म्हणून काम करायला सुरुवात केली ती दीपकनेच, आणि या ठिकाणी त्याने सुंदर असं काम केलं। एक फोटो घ्या, हार एवढा मोठा आहे। हा हो ना, शाल द्या ना, हे देख शाल दे, शाल दे महाराज जास्त। हा दुसरा हार आहे का? हा हाय दुसरा हार, हा हाय तू शाल पण महाराज। मोठा उत्साह या ठिकाणी साजरा होतोय। महाराजांना वाढदिवसासाठी शुभेच्छा देण्यासाठी सर्व भाविक भक्तगण आतुरतेने वाट बघत होते। माता अन्नपूर्णा चरणी आपण सर्वजण प्रार्थना करूया, महाराजांना उदंड आयुष्य मिळो आणि आम्हाला त्यांचं सतत मार्गदर्शन, सतत आशीर्वाद आमच्यावर लाभो, हीच अन्नपूर्णा माता चरणी आपण टाळ्याच्या गजरात प्रार्थना करूया। दोन इकडून सारखं, दोन इकडून सारखं राहू दे, राहू दे। चला यानंतर अक्षरा कंस्ट्रक्शनचे दीपक थोरे यांच्यासाठी एक 40 फुटाचा हार तरुण मित्रमंडळाने आणलाय आणि महाराजांच्या हस्ते शाल देऊन त्यांचा या ठिकाणी सत्कार होणार आहे। आता घाई करू नका, एक व्यवस्थित फोटो घ्या। आता सुंदर हारही वरती लागलाय। महाराजांच्या हस्ते या ठिकाणी शाल देऊन त्यांचा सत्कार होतोय आणि हे तरुण मित्रमंडळ या ठिकाणी हार त्यांना अर्पण करताय। एक हे तरुण मित्रमंडळ सर्वच कार्यात भाग घेत असतं। अन्नदान असेल, श्रमदान असेल, वृक्षरोपण असेल, रक्तदान असेल, या सर्वांमध्ये हिरारीने भाग घेणारे तरुण मित्रमंडळ आमचं होलं। या ठिकाणी दीपक थोरे यांचा मोठा सत्कार, जाहीर सत्कार गावकऱ्याच्या वतीनं, भूमिपुत्र दोघंही सगळे भूमिपुत्र आहेत, भूमिपुत्रीचा सत्कार या ठिकाणी होतोय। आपण जरा टाळ्या वाजवा जोरात, जरा टाळ्याची कंजूस करू। धन्यवाद।
हा गाडीला बांधा, गाडीला बांधा. हरि जय जय राम कृष्ण Bye.
कृष्ण विधि विरहिणी बोले चंद्रमा करी दो बार आगे माए नलावा चंद्रनो अंगे न घाला
कृष्ण वेदी विरही बोले कृष्ण वेदी विरही
माये न लावा चंदनोंगिन घाला विंधन वारा हरी विण शून्य से दारुगे माये माझे जीवीचे तुम्ही का हो नेणा माझा बळीया तो पंढरीचा रणा नंद नंदन हा घडी घडी आणा तया न वाचते प्राणाव माये माझे जीवीचे तुम्ही का हो नेणा माझा बळीयात पंढरीचा राणाव माये बाप रखुमादेवी गुरु विठ्ठल गोविंदो अमृतपान गे माये माझे जीवीचे तुम्ही का हो नेणा माझा बळीयात पंढरीचा राणाव माये पांडुरंगा गरु प्रथम नमः पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगा गरु प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमः ओ सारे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया त्याचे कृपादाने त्याचा विस्तार चक्रपादाने कथेचा त्याचे कृपादाने कथेचा चक्रपादाने कथेचा बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका समचरण सरोजन सांद्रे लांबदाभम जगन्निहित पाणी मंडनम मंडनान तरुण तुलसी माला कंदरम कुंजनेत्रम सदैत बलहासं विठ्ठलं चिन्तया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चरजयी ध्यान मूलम गुरुर्मूर्ती पूज मूलम गुरुपदम मंत्रमूलम गुरुर्वाक्यम मोक्षमूलम गुरुर्पदम गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सर्ववेदितं तं वेदं पुण्यदां सरायितं नमादितं नमः शुचिः शीलः समदक्षः सप्रतापी जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम् योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने मातोश्री अन्नपूर्णा माता यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने मातोश्री अन्नपूर्णा माता यांची असणारी 198वी पुण्यतिथी त्या निमित्ताने असणारा योग शिवपुराण महाकथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि आज सांगत आहे काल्याच्या कीर्तनाने कापूस वाळगाव ज्येष्ठ मंडळ तरुण मंडळ महिला मंडळ भजनी मंडळ गायक वादक मंडळ पाहुणे मंडळ सर्वांना धन्यवाद. आणि या ज्या महिला मंडळ आहेत त्या महिला मंडळींनी या ठिकाणी जी देणगी गोळा करून दिलेली आहे 17,750 रुपये. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. महिला मंडळ सेवेलाही पुढंच असतात आणि या ठिकाणी देणगी द्यायलाही मोकळे हात आहेत. इथं संख्याही जास्त आहे, माणसं दिली कोपऱ्यात घालून त्यांना बिचाऱ्यांना जागाच नाही, काही बसले बाहेर होतात. आता मंडप कमी पडायला काय करणार त्याला बरं. हा पुढच्या वेळेस मंडप टाकावा लागेल बाकी बाहेर, कारण पुरत नाही, तो पुरत नसल्यामुळं मग उन्हात बसावं लागतं लोकांना. काल्याचा प्रसंग आहे. काल
पुण्यतिथीची सेवा आपण रात्री संपन्न केलेली आहेत. शिव महापुराण कथाही संपन्न झालेली आहेत. करूया थोडा वेळ, काला जास्त लांबवणार नाही, कारण काला म्हटल्यानंतर बंधन असतं कृष्णाच्या बालचरित्राचं, दुसरं बोलता येत नाही, नियम आहे वाक्य संपवण्याचा. कारण कृष्ण परिपूर्णतम अवतार आहे. येते जाऊन सकला पुस कृष्णस्त भगवान स्वयं. त्या भगवान कृष्णाच्या विरहामध्ये असणारी विरहिणी आहे, तिचं वर्णन महाराज करतात. विरहिणी, विरह म्हणजे काय? विरह म्हणजे वियोग. संयोगाचं महत्व वियोगातून येत असतं बरं का. बघा, एखादी व्यक्ती असेल ना, तर त्या व्यक्तीच्या गैरहजेरीत त्या व्यक्तीचं महत्व कळतं, किंवा व्यक्ती गेल्यानंतर महत्व कळतं. याचा अर्थ महत्व नव्हतं असं नाही, महत्व होतंच, पण ते महत्व जाणून घेतलं नाही कधी. वियोगातून महत्व कळत असतं. तसं भगवान कधी कधी वियोग देतो. अतिपरिचयात अवज्ञा होत असते बरं का. आणि म्हणून भगवंताच्या वियोगामध्ये रुदन जे असतं, त्या रुदनामध्ये देखील एक वेगळा आनंद असतो. तो आनंद प्राप्त करणाऱ्या त्या गोपी आहे वियोगिनी, ज्या एक क्षण सुद्धा भगवंताशिवाय राहू शकत नाही. त्रुटिर्युगाय ते त्वाम पश्यता. त्या गोपीला त्रुटी युगासारखे वाटते. त्रुटी म्हणजे काय? त्रुटी हे कालमापन आहे. पूर्वीच्या काळामध्ये धाब्याची घरं असायची, त्यात धारं असायची. मग सूर्य जेव्हा मध्यान्नाला यायचं त्यावेळेला त्या धाऱ्यातून सूर्याचा किरण आतमध्ये यायचा, आणि त्या किरणामध्ये काही कण उडताना दिसत होते आपल्याला. तसे कण सर्वदूर उडताना असतात, पण ते दिसत नाही. चौकोन अंधार असतो, नेमका तेवढा एक किरण असतो, त्या किरणामध्ये उडणारा जो कण असतो, त्या कणाला श्रीमद भागवतामध्ये त्रस रेणू म्हटलेला आहे. या त्रस रेणूला सूर्यप्रकाशाला व्यापण्याकरता जेवढा काळ लागतो त्याला त्रुटी असं म्हणतात. त्या गोपीगीतात वर्णन त्रुटीर युगायते त्वाम पश्यता. म्हणजे त्रुटी म्हणजे काय? आता आपण काल मोजण्याचं माप आहे सेकंद, मिनिट, तास. पूर्वीचे काल मापनाचे वेगवेगळे प्रमाण होते, त्यापैकी एक त्रुटी आहे. मग आजच्या प्रमाणानुसार त्या त्रुटीचं माप कसं धरणार आपण? तर तो होतो आजच्या प्रमाणानुसार एका सेकंदाचा 2109 अंश. एका सेकंदाचा 2109 अंश बर का. म्हणजे 2109 त्रुटी जेव्हा होतात तेव्हा एक सेकंद होतो. इतकं सूक्ष्म माप आहे. त्या गोपी म्हणतात त्रुटीर युगा आहे ते त्वाम पश्यता. त्या त्रुटीचा वियोग सुद्धा आम्हाला युगासारखं वाटतो, कारण त्रुटीभर सुद्धा वियोग नकोय त्या गोपींना. जेव्हा डोळ्याचे पलक लपकतात तेव्हा त्या गोपी म्हणतात, हे ब्रह्मदेवा, हे डोळ्याची पलक का बनवली? जेव्हा डोळ्याचे पलक लपकतात तेव्हा आम्ही त्या भगवंताच्या दर्शनापासून वंचित होतो. क्षणभर सुद्धा ज्या गोपी भगवंताशिवाय राहू शकत. माझा कृष्ण देखिला काय कोणी दरिया सांगा गे कोणी दरी सांगा गे कोणी सांगा गे. सांगा
माझा कृष्ण वेळ लागला माझा कृष्ण देखील गाय गुणी दरिया सांगा गे सांगा हाती घेऊन या भूल अंगणी रांगत आले मूल रंगत आला हातात फुल होत मी सारवीत होते सारवीत मीच पण कुठं गेला दिसत नाही आहे हे प्रेम आहे क्षणभर देखील वियोग सहन होत नाही त्या गोपींना परमात्मा जेव्हा वियोग देतो त्या विरहिणी आहे विरहानुराग एक आहे पूर्वानुराग दुसरा आहे मिलनानुराग आणि तिसरा आहे विरहानुराग पूर्वानुराग म्हणजे भगवत दर्शनाची इच्छा आहे पण अजून दर्शन झालेलं नाहीये पण तीव्र इच्छा आहे काही येता देखेन माझा माय बाप घटिका बोटे दिवस देखी धरवनिया माप घटिका बोटे दिवस देखी धरवनिया माप घटका मोजतो केव्हा त्या परमात्म्याचं दर्शन होईल केव्हा मिलन होईल हे डोळे तरसताय तुझ्या दर्शनाकरता दर्शन दोघन श्याम नाथ मोरी अखिया प्यासी रे दर्शन दोघन श्याम नाथ मोरी अखिया प्यासी रे हे डोळे तुझ्या दर्शनाकरता व्याकुळ झालेले आहेत पाणी पी कर प्यास बुझाओ नयनन को कैसे समझाओ अगमी चले छोड़े अवनु ब्रज के
प्यास बुझाओ नयन नको कैसम समजाओ. तहान लागली पाणी पिल्यावर तहान शमेल परंतु या डोळ्यांना तुझ्या दर्शनाची तहान लागली. तानेला मनुष्य किती व्याकुळ असतो, पाणी पाणी करतो. एका माणसाने पानपोई मांडले उन्हाळ्यामध्ये. शेतकरी होता. थोडंफार पाणी होतं विहिरीला पण काय बागायत करणं इतकं काही नव्हतं. त्याला वाटलं याच्यावर काही मोठं पीक होणार नाही. थोडाफार घास केलेला होता. घासाचं वरून काही थोडं उरायचं. त्याला वाटलं त्या पाण्यात करायचं काय. उन्हाळ्याचे दिवस आहे, घरी काही कामही नाही. रस्त्याच्या कडेला शेत होतं, वडाचं झाड होतं. 20-25 कोरे माठ आणले ठेवून त्यांनी भरून वाट चढून पाणी पिण्याकरता बसला. लोकांना पाणी पाजायचं. आलेल्या वाट सुद्धा आग्रह करा, बसा, वळाची दाट सावली आहे, फार ऊन तापतंय, थोडं पाणी पिया. आला एक हो थांबा थांबा. काय काही ताण नाही लागली तुम्हाला? किती ऊन तापतंय, थोडं सावलीत बसा, पाणी प्या. पाणी चांगलंय का? हो गोड पाणी, पिऊन तर पहा. विहिरीचं का बोरचं आहे? विहिरीचं पाणी येत नाही. गार आहे का? मग कोऱ्या माठातलं पाणी येत. त्याच्याकरता कोरे माठात म्हणले आपण. तरी सगळं गाळून पिले का? गाळलेले आहेत. हो 4 पदरी वसाने गाळलेले आहेत. चेक केलंय का पिण्यात लायकीच आहे का नाही म्हणून? देला खरंच ताण लागली असेल का बरं? ताण लागल्या एवढ्या चौकशा करीत नाही. तृषित तो धावे चोजवीत. अन्न उदक म्हणे का हो मज खावे. अन्न म्हणत नाही मला खा, पाणी म्हणत नाही मला पी. ज्याला भूक लागली तो अन्नाकडे धावतो, ज्याला तहान लागली तो पाण्याकडे धावतो. तसं भगवत दर्शनाची तहान ज्याला लागलेली आहे तो भगवंताच्या भक्तीकडे धावतो. पाणी पी कर प्यास बुझाओ नयन नको कैसे समजाओ. मीराबाई एकदा भगवत दर्शनाकरता व्याकुळ झालेली होती. कोणतरी त्या ठिकाणी कावळा आला आणि तो चोच मारू लागला मला. मीराबाई म्हणले कावळ्या कागा चुने चुने खाइए सब अंगन काम. दो नैनन को मत खाइए पिया मिलन किया. कागा चुनी चुनी खाइए सब अंगन का मांस. अरे कावड्या सगळ्या अंगाचं मांस खाल्लं तरी चालेल परंतु 2 नैन नको मत खाइए पिया मिलन किया. माझ्या डोळ्याला स्पर्श करू नकोस, कारण या 2 डोळ्यांनी मला माझ्या परमात्म्याचं अजून दर्शन घ्यायचं. किती व्याकुळता आहेत. अजून दर्शन झालं नाही पण दर्शनाची इच्छा आहे. याला पूर्वानुराग म्हणतात. कोणी म्हणेल दर्शन जर झालेलंच नाही, ज्याला पाहिलेच नाही, मग त्याच्या प्राप्तीची इच्छा होईल का? ज्याला जी वस्तू आपण पाहिलेलीच नाही ती प्राप्त व्हावी अशी कशी होईल? होऊ शकते. जरी पाहिलेलं नसेल त्या वस्तूचं वर्णन जर कोणी केलेलं असेल तर वर्णन ऐकून इच्छा होऊ शकते. कारण सुदेव ब्राह्मणाने जेव्हा रुक्मिणीच्या जवळ भगवंताचं वर्णन केलं, त्रिभुवन कमल तमाल वरण रवि कर गौरवांबरम ददामि वपुरल तुला नृतानाब्जं विजयशेरधिरस्तु नवद्या
भीष्माचार्यांनी भगवंताची केली स्तुती आहे. पुष्पिताग्रा छंदातून गायला आहे बरं का. पुष्पिताग्रा छंद. कारण भगवंताच्या चरणावर पुष्प अर्पण करू इच्छिणारे भीष्माचार्य पण पुष्पापर्यंत जाण्याची क्षमता शरीरात राहिली नाही. मुळे शब्दरूपी पुष्प वाक पुष्प भगवंताच्या चरणावर समर्पित केलेलं आहे. काय सांगितलं? त्रिभुवन कमलम तमालवर्णम रविकर गौरम ब्रह्मदानम. या ब्रह्मांडातील सगळे सुंदर पदार्थ वाळून टाकावी इतकी सुंदरता त्या परमात्म्याची आहे. त्या परमात्म्याच्या सुंदरतेचं वर्णन रुक्मिणीच्या जवळ जेव्हा सुदैव ब्राह्मणांनी केलं त्यावेळेला रुक्मिणीला भगवान कृष्णाचे विवाह करण्याची इच्छा झाली आणि रुक्मिणीने भगवंताला पत्र पाठवलं. 7 श्लोकात पत्र पाठवलं महाराज. फार सुंदर पत्र आहे पण ते पत्र मी इथं वाचून दाखवत नाही कारण प्रायव्हेट पत्र आहे. कोणाचं प्रायव्हेट पत्र समाजासमोर कशाला वाचून दाखवायचं? रुक्मिणीने पत्र लिहिलं महाराज. श्रुत्वा गुणान भवनम सुंदरांते. शृण्वतांते मी ऐकलंय पाहिलं नाही. काय ऐकलं? श्रुत्वान गुणान तुमचे गुण मी ऐकले. या त्रिभुवनामध्ये तुमच्यासारखं सुंदर कोणी नाही आहे आणि तुम्हाला वर्ण्याची माझी इच्छा. मग एक वाक्य रुक्मिणी स्वयंवर. श्रीकृष्ण नवरामी नवरी. पण या रुक्मिणीचा विवाह तिच्या भावाने शिशुपालाशी ठरवला होता. मग तिला विचारलं तुला कृष्ण पाहिजे का शिशुपाल पाहिजे? ते सांगितलं श्रीकृष्ण नवरामी नवरी शिशुपाल नवरामी नवरी. नवरी नवरी म्हणजे वरणार नाही. बघा शब्द एकच आहे. श्रीकृष्ण नवरामी नवरी शिशुपाल नवरामी नवरी. फक्त न मध्ये थोडा जोर दिला की अर्थ बदलला. बऱ्याच वेळा शब्द एकच असतो पण अर्थ प्रसंगानुसार बदलतात. एक वाक्य आहे. कनकाणी कांता द्वयकातराया केल्या विधीने नरकातराया. जो सापडेना नरकातराया तोची योग्य होतो नरकातराया. कळत लागलं कनक आणि कांता द्वयकातराया. कनक म्हणजे सुवर्ण किंवा धन. कांता म्हणजे स्त्री. स्त्री आणि धन हे कात्रीचे 2 पाते आहेत. कनक आणि कांता द्वय कातराया हे कात्रीचे 2 पाते आहेत. केल्या विधीने नरकातराया. नरकातराया माणसाला कापण्याकरता ब्रह्मदेवाने कात्री तयार केली आहे. केल्या विधीने नरकातराया माणसाला कापण्याकरता एक कात्री आहेत. या कात्री 2 पानं आहेत. एक आहे धन आणि एक दुसरे स्त्री. याच्यात अडकतो हा. जो सापडेना नरकातराया. जो नर या कात्रीत सापडत नाही तोच योग्य होतो नरकातराया. तोच नरकातून तरण्याकरता योग्य होतो. बघा नरकातराया आणि नरकातराया अर्थ बदलला. तसं इथं सुद्धा शिशुपाल श्रीकृष्ण नवरामी नवरी पण शिशुपाल नवरामी नवरी. नवरी म्हणजे वरणार नाही. मग कोणाला वरेल? तर भगवान कृष्णाला वरेल. भगवान कृष्णाचे विवाह व्हावा अशी इच्छा करणारी आणि पत्र लिहिणारी ती रुक्मिणी. त्यात काही लोक पत्र लिहितात त्यांचे अक्षरच कळत नाही कोणाला. एका माणसाने पत्र लिहिलं पत्नीला. पूर्वीच्या काळात पत्र व्यवहारच होते. फोन नसायचे. मुंबईला होता. परिवारासह राहायला परवडत नव्हतं. एकटा राहायचं घरी पैसे पाठवायचा. पत्र पाठवलं. त्याचं पत्र लिहिलं वाचताच आहे ना. हिने शेजारणीला दाखवलं. तिलाही वाचता आहे ना. तिने असं काय पत्र लिहिलं वाचताच आहे ना. दुसरे म्हणले ठीक आहे तुझं तरी बरं आहे. दुसऱ्याला जरी नाही वाचतात स्वतःला तरी वाचतात. आमचे तर असे आहेत ना त्यांचं पत्र त्यांनाच वाचता येत नाही. असे काही लोक असतात. दोन्ही महिला चर्चा करत होत्या. एक म्हणले माझे पती असे फार विसराळू आहेत म्हणले.
त्यांना जर बाजारात पाठवलं ना, कांदे सांगितलं वांगे आणतात, बटाटे सांगितलं मिरची आणतात. हे म्हणजे मग कांद्याच्या जागेवर वांगे आले आणि बटाट्या जागेवर मिरची आली, काय भार पडतो? काम भाजी तर होतीच ना. पण आमचे तर असे आहेत, ते जर बाजारात गेलेत ना आणि मी जर पाठीमागून गेलेत, आमची दोघांची जर भेट झाली तर ते म्हणतात, बाईसाहेब तुम्हाला कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतं. काय स्मरण शक्ती. एक माणूस मोटरसायकल निघाला सासरवाडीला, पाठीमागं पत्नी बसली, पत्नीला घेऊन निघाला. पेट्रोल पंपावर उतरला पेट्रोल टाकायला, पत्नी खाली उतरली, पेट्रोल टाकलं, निघाला तसंच. सासरवाडीला पोहोच, पत्नीचा पत्ता नाही गाडीवर. म्हणजे पत्नी कुठे राहिली? पेट्रोल पंपावर. इतकंही विसराळू नसावं माणसाने. रुक्मिणीने पत्र पाठवलं, पाहिलेलं नाही, परंतु विवाह करण्याची इच्छा झाली, पूर्वानुराग आहे. दुसरा आहे मिलनानुराग, त्या परमात्म्याचं आणि भक्ताचं असणारं मिलन. एकदा त्या परमात्म्याला पाहिल्यानंतर देखला डोळा बैसला म्हणितोचे वदने उच्चारी, दर्शने प्रशस्ते पुण्य पुरुष. त्याला पाहिला आणि मनात बसला. राजस सुकुमार मदनाचा बुधोळा, राजस सुकुमार मदनाचा बुधोळा, राजस सुकुमार मदनाचा बुधोळा, राजस सुकुमार मदनाचा बुधोळा. रवी शशी कळा द्रौपदी, रवी शशी कळा राजाचा सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपले, चंद्र सूर्याचं तेज फिक पडावं. कमलनयन हास्य वदन, हास्य ज्याचं हास्य वदन आहे, माणसाच्या चेहऱ्यावर हास्य असावं. अलीकडच्या काळात लोकांचं हास्यच पळालं, कारण नुसतं रोबोट बनले. हास्य कुठं राहिलं? घरात सगळे वाद तणाव, पती पत्नीचं जमत नाही, सासू सुनाचं जमत नाही, बापाचं मुलाचं जमत नाही, सगळा तणाव. राहतात एकत्र पण तणावात. एक म्हातारा भेटला, काय करावं महाराज, पत्नीचं माझं जमत नाही, सुनाचं माझं पटत नाही, पोरग बरं पाहत नाही, काहीतरी मार्ग सांगा. मी सांगितलं इकडे या बेटा, विणा वाजायला माणसं कमी आमच्याकडे. पण ते तर आयुष्यात कधी केलं नाही, त्यालाही भाग्य लागतं. त्याला विचारलं, आहे डोळ्याला काय म्हणा? चष्मा. हा कशा करताय? दिसायला कमी झालं. कानाला काय? हे मशीन आहे. हे कशा करता? म्हणजे ऐकायला कमी झालं. आता तुमचेच डोळे तुमचं ऐकना, तुमचेच कान तुमचं ऐकना. आता मुलांनी ऐकावं, कशाला इच्छा करता? नको ती इच्छा मनुष्य करतो आणि विनाकारण दुःख बघतो. माझ्यानंतर पोरांचं कसं होईल, हे पोरांचं कसं होईल, पोरांचं हे लवकर कधी कसं जाईल. पोरांचं हे गेल्याशिवाय प्रगतीच व्हायची नाही. कुठेही आळकाटीच काही करायला लागलं का आळवच येतं म्हणे मला. त्याच्यामुळे हे गेल्याशिवाय प्रगती व्हायची नाही. तर माझ्यानंतर पोरांचं कसं होईल, कशाला चिंता करतात. मूळ देखो हरि देता है लकड़ी कपड़ा आग, जीवित नर चिंता करे उसका बड़ा भाग. कबीर महाराज सांगतात, मूळदेला सुद्धा चिंता करायची गरज नाही. मनुष्य मेला ना, लाकडं गोळणार करणारे तयार, कपडा आणणारे तयार, बांबू आणणारे तयार, सुतळी आणणारे तयार, मळकं आणणारे तयार, आग लावणारे तयार. फक्त मरून पहा. आता मेलेल्या मूळदेला सुद्धा चिंता करायची गरज नाही. सगळे बाकीची चिंता करतात ना.
मग जीवित नर चिंता करे उसका बडा भाग. तो जिवंत असताना कशाची चिंता करतो? जन्माला येताना काही घेऊन आला नाही, जाताना काही घेऊन जाणार नाही, मध्येच भीष्मेचान बाई. मधल्यामध्ये काय होतंय? माझं माझं करतो, माझे मी करिता गेले हे दिवस. नगरे विश्वास राम नमी. आणि म्हणून या ठिकाणी त्या परमात्म्याच्या भक्तीचा विचार करणाऱ्या त्या गोपी आहेत. अंतःकरणामध्ये भगवत दर्शनाची तीव्र इच्छा, हा पूर्वानुराग झाला. आणि त्या परमात्म्याचं मिलन, त्या परमात्म्याच्या मिलनामध्ये हास्यवदन, अधरम मधुरम वदनम मधुरम, नयनम मधुरम हसितम मधुरम, हृदयम मधुरम गमम मधुराधिपतेर्गीतं मधुरं मधुराधिपतेर्गीतं माधुर्य गुण ज्या परमात्म्याचा, हा मिलनानुराग. परमात्म्याच्या मिलनामध्ये जो आनंद आहे, रूप माधुर्य, स्वर माधुर्य, तो वेणू ऐकल्याबरोबर संपूर्ण विश्वाला मोहित करणारा वेणू आहे. वेणुगीतामध्ये त्या वेणूचं सुंदर वर्णन आहे. सूरदास महाराजही त्या वेणूचं फार सुंदर वर्णन करतात. बांसुरी बजाए आज रंग तेरा, बांसुरी बजाए आज शिव समाधि बोल गए कृष्ण की शिवाच्या कानावर वेणूचा स्वर पडला. शिव समाधि बोल गए ऋषि मुनि की नारी, वेद पढ़ता ब्रह्मा भोले भोले ब्रह्मचारी. ब्रह्मदेवाच्या हातातले वेद गळून पडले. भगवान शिवाने समाधी सोडून दिली.
या वेणूचा स्वर रंभेच्या कानावर पडला. रंभा समताल चुकी भुली नृत्यकारी यमुना जलवती वैभव शोभा आज भारी. यमुना जल स्थिर स्थिर वाहे रवी मंडल चालता स्तब्ध होय शेष उर्मवराह चित राहे. बाळ स्तनदेव विसरले यमुना स्थिर झाली. बाळा स्तनपान करवताना माता विसरल्या. हाय तो वेणू हे त्या परमात्म्याचं रूप. हाय मिलनानुराग. दुसरी रासलीला आहे मिलनानुराग. एक एक गोपी एक एक कृष्ण. जेवढ्या गोपी आहे तेवढे रूप धारण केले भगवंतानी महाराज. शरद पौर्णिमेची निर्मल रात्र चंद्राचा शीतल प्रकाश कुमुदिनीचा सुगंध भ्रमराचा गुंजारव यमुनेचा कलरव मंद मंद वाऱ्याच्या झुळका त्यामध्ये वेणूचा मधुर स्वर. चला बाई वृंदावनी रास क्रीडा रास क्रीडा चला गोविंद चला. कोणी सारवताना सोनाने भरलेला आला तशाच कोणी पादासला स्नान करविताना निघाल्या. कोणी आपल्या पत्यांना वाळी वाजताना निघाल्या. चला 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 बाई वृंदावनी रास क्रीडा रास क्रीडा सर्वांनी भगवान पिता रात्री शरदत फुल्ल मल्लिका. त्या गोपी धावतायत बघा. या गोपींना स्वागतम वो महाभाग प्रियम किम करवाणी वह. स्वागतम वो महाभाग प्रियम किम करवाणी वह. वरहा पीडम नटवरोपो कर्णयो कर्णिगानम विप्रद्वास कनक कपिशं वैजयंजमाला. रंधान्ये उरदर सुदया पुरयंगो वरुणे वृंदारण्यं प्राविशशीलयते
रंध्राण वेणवरधर सुदयाल पुरंगो शरद पौर्णिमेची निर्मल रात्र चंद्राचा शीतल प्रकाश वेणूचा मधुर स्वर स्वागतम वो महाभाग प्रियं किं करवाणि या प्रिय गोपींना आपलं स्वागत आहे कसं काय येणं केलं एवढ्या रात्री सांगितलं वेणूचा स्वर ऐकून आलोय घरी परत जा सांगितलं घरी परत जाण्याकरता आलो नाही त्या गोपींचा भाव पाहून भगवान परमात्मा रास लीला करतात हा मिलनानुराग रास रचो हे रास रचो गोपी तेवढे रूप घेतले भगवंताने रास झालेला आहे हाय मिलनानुराग पण सूक्ष्म अहंकार जेव्हा जागृत झाला आणि भगवान अदृश्य झाले मग भगवंताच्या वियोगात रडायला लागले त्या गोपी
पूर्वानुराग, मिलनानुराग, विरहानुराग. भगवान अदृश्य झाले, भगवंताच्या वियोगात रडतायत त्या गोपी. अशीच कुणी एक गोपी आहे भगवंताच्या दर्शनाकरता व्याकुळ झालेली. फुलाची शय्या सजवली. आज माझ्या या शय्येवर बसण्याकरता कृष्ण येईल वाट पाहिली, संध्याकाळमध्ये नाही आला कृष्ण, पुन्हा नाराज झाले. दुसऱ्या दिवशी पुन्हा शय्या सजवली, नाही आला, कुठेतरी काम निघलं असेल. तिसऱ्या दिवशी पुन्हा शय्या सजवली, आज येईल कृष्ण, नाही आला, माझ्यापेक्षा कोणतरी भाग्यवान भेटले असेल. चौथ्या दिवशी पुन्हा शय्या सजवली, पुन्हा वाट पाहिली, नाही आला, रडायला लागली. काय येत नाही, काय माझं पुण्य कमी पडलं. आणि या कृष्णाच्या वियोगामध्ये ताप आली महाराज तिला, ताप. वियोगामध्ये विरहामध्ये रडायला लागली ते. तिला जेव्हा ताप आली, काहींनी पाहिलं हिला तर ताप आली आहेत. मग काही गोपी म्हणल्या चंद्राच्या शीतल प्रकाशात हिला घेऊन जा. कोणी म्हणलं हिला वारं घाला, कोणी म्हणलं हिला चंदन लावा. त्या गोपीने सांगितलं चंद्राचा शीतल प्रकाश मला उबारा करू लागलेला आहे. अभंगाच्या प्रथम चरण
चंदन अंगण घाला विंझण वारा हरी विण शून्य शेजार गे माया विठाला विठाला विठ्ठल 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 खंडहरी नाम सप्ताह शिवमहापुराण ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16 सांगता आहेत. आणि काल काही आळंदी करता देणग्या जाहीर झाल्यात. हरिभक्तपणे रवी महाराज दादासाहेब तिपाली आळंदीच्या कामाकरता 51,000 रुपये. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हरिभक्तपणे रवी महाराज दादासाहेब तिपाली 51,000 रुपये आळंदीच्या कामाकरता. बेटातलाच विद्यार्थी आहेत. नानासाहेब निवृत्ती थोरात 11,000 रुपये. रमेश मच्छिंद्र निगळ 11,000 रुपये. गोरख शंकर निगळ 11,000 रुपये. पंजाबराव मच्छिंद्र थोरात 11,000 रुपये. गोरख संपतराव थोरात 11,000 रुपये. श्री साई मेडिकल गणेश निगळ 11,000 रुपये. दादासाहेब सूर्यभान खरमाळे 11,000 रुपये. शिवाजी रामराव थोरात सर 11,000 रुपये. सतीश अप्पासाहेब थोरात 11,000 रुपये. महेश्वर बबनराव सोनवणे 11,000 रुपये. अर्जुन फकीरराव कदम 11,000 रुपये. सर्जेराव फकीरराव कदम 11,000 रुपये. नामदेव आसाराम पंडित 11,000 रुपये. पंजाबराव नामदेव आव्हाळ 11,000 रुपये. रामनाथ दगुराव निगळ 11,000 रुपये. रावसाहेब विश्वनाथ निगळ 11,000 रुपये. आणि शांताराम बापूसाहेब राजगिरे 11,000 रुपये. रामभाऊ पुंडेराम पाटील थोरात 11,000 रुपये. सोमनाथ पाटील विघे का विघे 2100 रुपये. गंगाधर कुंडराम थोरात 5,000 रुपये. रावसाहेब विश्वनाथ निगळ 11,000 रुपये. आणि मारुती अण्णा थोरात 51 गोनी सिमेंट. धन्यवाद. एवढी नावं या ठिकाणी जाहीर झालेली आहेत. आपल्याला पुस्तकही दिलं जाईल. सर्वांनी देणगी देऊन पावत्या घ्यायच्या आहेत. या ठिकाणी सौ गवारेताई श्रीरामपूर यांच्या आईवडिलांच्या स्मरणार्थ आळंदी करता 5,000 रुपये देणगी. कालही काही नावं जाहीर झालेत. आपलं योगदान जर आपण लवकर जमा केलं तर चालू कामामध्ये त्या पैशाचा उपयोग होईल. आता 1-2 दिवसामध्ये पहिला स्लॅब पडणार आहेत. दुसऱ्या स्लॅबची तयारी आपल्याला करायची आहे. कैलासवासी कडुबा नामदेव थोरात यांच्या स्मरणार्थ आळंदीच्या मठाकरता 5,000 रुपये अर्पण. विठ्ठल 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 कृष्णे विधेली विरहिणी बोले चंद्रमा करीत उभारागी माये न लावा चंदन वंगण घाला विंझण वारा हरी विण शून्य शेजारुगे मला वारं घालू नका. चंदन लावू नका. न लावा चंदन वंगण घाला विंझण वारा चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी कान्होवन माळी कान्होवन माळी कान्होवन माळी वेगी भेटवा गणवाजे गुणगोणा गणवाजे गुणगोणा
घनु वाजे चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी कानोवन माळी कानोवन माळी घनु वाजे चंदनाची चोळी माझे सरंग कोणी म्हणजे गायन केल्यानंतर याचं मन शांत होईल पण ती काय आणली तुम्ही गात सा सुस्वरे ऐकोनी द्या उत्तरे तुम्ही गात सा सुस्वरे ऐकोनी द्या उत्तरे कोकिळेवर जावे कोकिळेवर जावे कोकिळ जरी गात असेल ना त्या कोकिळेचा आवाज तो येतो कोणी सुस्वरात जरी गात असेल तर तिकडं माझं मन नाही आहे कोकिळेवर जावे कोकिळेवर जावे तुम्ही बाई आनो घनु वाजे गुणगुणा घनु वाजे वाजे गुणगुणा घनु वाजे गुणगुणा चोळी चंदनाची चोळी पोळायला न लावा चंदन अंगेन घालावी धन हरी विणशून्य शेजारोग्य माय तो परमात्मा सोडून मला सर्व जगत शून्य आहे कारण तो परमात्मा माझ्या जीवाच्या प्राणाच्या पलीकडे जीवीची आ जीवा प्रेम भावाची आ भावा तुझा वाचोनी केशवानो गोपींना तुम्हाला कळत नाही का तो परमात्मा माझ्या जीवाचा जीव आणि प्राणाचा प्राण आहे द्वितीय चरणामध्ये माझी जीवीचे तुम्ही कावले माझी जीवीचे तुम्ही कावले माझी जीवीचे तुम्ही तो परमात्मा माझा जीवाचा जीव आणि प्राणाचा प्राण आहे मग त्या परमात्म्याच्या दर्शनाशिवाय मला समाधान मिळणार नाही महाराज किती व्याकुळ याला विरहानुराग म्हणतात असा विरह पाहिजे अशी तळमळ पाहिजे भगवत दर्शनाची महाराज नाही तर लोक मध्येच परमार्थ सोडून देतात काही परिक्रमेला जातात अर्ध्यातून परत येतात
पण तळमळ असावी. त्या गोपीला तळमळ आहे. तर परमात्मा माझ्या जीवाचा जीव आणि प्राणाचा प्राण आहे. त्या गोपीने सांगितलं त्या परमात्म्याला लवकर माझ्या समोर आणा. जर तो परमात्मा आता माझ्या समोर आला नाही तर माझा प्राण शिल्लक राहणार नाही. तृतीय चरणामध्ये नंद नंद नुहा गडी गडी नंद नंद नुहा गडी गडी अडीच वाजलेले आहेत. 10-5 मिनिटात आपण काला उरकून घेऊ. कैलासवासी साहेबराव गोविंदराव थोरात यांच्या स्मरणार्थ गुलाबराव साहेबराव थोरात फकीराबाद वाडी यांच्याकडून आळंदीच्या कामाकरता 11,000 रुपये. धन्यवाद. पण वाडीला पण पुस्तक द्यावं लागेल ना. बर कार्यक्रम कधी वाढीचा? फेब्रुवारीत आहे. या ठिकाणी बऱ्याच लोकांनी आपलं योगदान जाहीर केलं. ज्यांनी ज्यांनी योगदान जाहीर केलं त्या सर्वांना मी परत या ठिकाणी धन्यवाद देईल. अशाच प्रकारे सगळ्यांनी जर मोकळे मनाने योगदान केलं तर स्लॅब लवकर होईल. स्लॅब एकदा झालं म्हणजे कमीत कमी राहायची व्यवस्था होईल. यावर्षी स्लॅब ठोकायचं काम चालू असल्यामुळे आपल्याला जागा कमी पडली. समोरच्या मोकळ्या जागेत आपण मंडप टाकलं परंतु ती पुरली नाही. शेवटच्या दिवशी पंक्तीला आपल्याला 2 पंक्ती करावं लागल्या कारण एका पंक्तीत लोक बसले नाही. एकादशीला तर खूप गर्दी होती. आपल्याकडे समाज खूप असतो आणि म्हणून मंडप हा भव्यच असणं गरजेचं आहे. तो भव्य असा मंडप आपल्या सर्वांच्या योगदानातून होईल आणि निश्चित मला खात्री आहे आपण सर्व योगदान कराल आणि लवकर आळंदीमध्ये चांगल्या प्रकारचा भव्य मठ आपल्याला पाहायला मिळेल. विठ्ठल 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 नंद नंदनु हा घडी घडी आणा तया विण वाचती प्राणामाये. जर त्या भगवंताचं दर्शन तर झालं तर नाही तर माझा प्राण शिल्लक राहणार नाही. एखादा मनुष्य ताण्याने व्याकुळ झालेला असावा, पाणी पाणी करीत असावा आणि अशा वेळेला त्याच्याकडे कोणी अमृत कलश घेऊन यावा त्याला किती आनंद होईल. त्याप्रमाणे त्या गोपिकेचे ती व्याकुळता पाहिल्यानंतर भगवान परमात्मा प्रगट झाले आणि त्या गोपीला परम अशा प्रकारचा आनंद झाला. शेवटच्या चरणामध्ये बाप रखुम देवी वरु विठ्ठलु गोविंदो. बाप रखुम देवी वरु विठ्ठलो गोविंदो.
लागले त्यामध्ये चौर्य लीला करून ब्रजे वसंतम नवनीत चोरम ब्रजे वसंतम नवनीत चोरम ब्रजे वसंतम नवनीत चोरम ब्रजे चौर्य लीला भगवान करू लागले गाणे येऊ लागले यशोदा म्हणू लागले कृष्णा तू आता गावात सुद्धा वागत नाही तुला रानात गेलं पाहिजे अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ भगवान गाई चरू लागले गाई चरता चरता खेळ खेळू लागली अबद्धू भक्ती भक्तारा त्रिगुण केळ मानू. अबद्धू भक्ती भक्तारा त्रिगुण केळ मानू. केळ मिठी दांडू तोरा केळ मिठी दांडू. केळ मिठी दांडू तोरा केळ मिठी दांडू. केळ मिठी दांडू केळ मिठी दांडू. अबद्धू भक्ती भक्तारा त्रिगुण केळ मानू. अबद्धू भक्ती भक्तारा त्रिगुण केळ खेळ मोडला चला आवळू गाई बैसू जेवे केलं भाऊ केली वणवण पाय पिटी झाला शिन खांदे भार पुटी भूक काय खेळवायचे सुख घ्या सोडल्या मोठा ज्याचा दही कला गोमटा घ्या रे घरे देवात आमध्ये ते पंढरीनाथ पदा घेऊन या करी पेने वाटी तशी तरी अंदाज किती गात प्रसाद देतो पंढरीनाथ भगवान मध्यभागी बसले होते गोपाळ बसले भगवान कला करतात यमुनेच्या तीराला करूया कला ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली या ठिकाणी सालाबाद प्रमाणे भव्य अशा प्रकारचं रक्तदान शिबिर या ठिकाणी अंगणवाडी या ठिकाणी सुरू आहेत आयोजित तरुण मित्र मंडळ कापूस वाळगावकर सर्व तरुणांनी या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करावं बऱ्याच तरुणांनी रक्तदान केलेलं आहे आणखी कोणाला करायचं असेल त्यांनी रक्तदान करावं रक्तदान शिबिर चालू आहेत सतीश गुरु कापूस वाळगावकर यांच्याकडून 31 गोण्या सिमेंट आळंदी करता सद्गुरुग्राज गंगागिरी महाराज पुण्यतिथी निमित्ताने गंगाधर विठ्ठल ठोंबरे यांच्यातर्फे आमटे करता 11,000 रुपये 1100 का 1100 रुपये बरं धन्यवाद काय सगळे 11,000 चालू होते ना जनाबाई वसंत गिरी मातोश्री देवस्थानचे सेवक यांच्याकडून बेटा करता आमटे करता 1100 रुपये शिवाजी दादासाहेब फुकटे 500 रुपये कापूस वाळगाव संजय गोरक्षनाथ सोमवशी लाळगाव 500 रुपये विश्वनाथ मुरलीधर सोनवणे आमटे करता 500 रुपये विठाला विठाला विठ्ठल
काया भजनिंद्रा